ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवारांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द। अजित पवार सोलापूर, धाराशिव, बीडचा दौरा करण्याची शक्यता। नुकसानीचा आढावा घेणार। सरकारनं वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं। पिकांसह जमीन आणि पाणंद रस्त्यांचेही पंचनामे करावे, शरद पवारांची प्रतिक्रिया। मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस। स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज। राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील याची माहिती नाहीये, संजय राऊतांची टीका। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। शेतांना तलावाचं स्वरूप। नुकसान भरपाईची मागणी। सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा। 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचा समावेश। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शाळांना सुट्टी जाहीर। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं। ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा। योग्य वेळ असल्यानं कर्जमाफीही जाहीर करा। रोहित पवारांची ट्विट करत मागणी। बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाकार। पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं। NDRF कडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य। गिरीश महाजनांकडून पूरस्थितीची पाहणी। धाराशिव, बीड, जालना, हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शाळांना सुटी। प्रताप सरनाईक मदतीचं साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली, तर तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर। शेतांना तळ्याचं स्वरूप। घरांमध्येही पाणी शिरलं। पिकांचं मोठं नुकसान। घाबरू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानीची पाहणी करणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।